दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय फिरते पथक मंगरुळपीर यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे मौजे ढिल्ली तालुका जिल्हा वाशिम येथील रहिवासी श्री संदीप गोविंदा करे यांची राहते घरात धाड टाकून घरातून विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करून कटाई करून साठवणूक केलेले 6 कट साईज गोलनग व 6 तयार साहित्य दरवाजा पल्ले व खिडक्या पल्ले मिळून एकूण जवळपास 1 घनमीटरच्या वर लाकूड मालासह सदर अवैध लाकडे कटाई करून कट साईज बनवण्याकरता वापरण्यात आलेले साहित्य रंदा मशीन व इतर सुतार साहित्य मिळून अंदाजे 80,000 ते 1 लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी श्री संदीप गोविंदा करे राहणार ढिली यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927च्या विविध कलमान्वये वन गुन्हा जारी करून कारवाई करण्यात आली. सदर कारवाईतील सर्व साहित्य वन विभागाने जप्त करून ताब्यात घेऊन शेंदूरजना शासकीय लाकूड आगार येथे वाहतूक करून जमा ठेवले. सदर संपूर्ण कार्यवाही वाशिम वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय श्री स्वामी सर यांचे मार्गदर्शनात तसेच यवतमाळ वनवृत्ताचे विभागीय अधिकारी दक्षता श्री दिघोले सर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक मंगरुळपीर छत्रपती चव्हाण क्षेत्र सहाय्यक राजू राठोड क्षेत्र सहाय्यक एस पी राठोड यांच्यासह सह अधिनिस्त फिरते पथक कर्मचारी मानोरा वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी तसेच कारंजा वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी यांनी एकत्रितरित्या यशस्वीरित्या पार पाडली. सदर प्रकरणी पुढील चौकशी वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक मंगरुळपीर करत आहे. जनमत लाईव्ह करता वाशिम जिल्ह्यातून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.